स्त्रियांबद्दल जी कणव आहे, मला स्त्रियांबद्दल जे करावंसं वाटतं ना, माझ्या चॅनेलवर सुद्धा मी बोलते. मी ज्या वेळेला स्त्रियांच्या हार्मोनल्सबद्दल सुद्धा माहिती देत असते ना, मी खरंच पोटतिडकीनं देते. कारण मला माहिती आहे की आपल्या सायकल्स म्हण, आपले होणारे बदल म्हण, हे इतरांच्या आयुष्यात म्हणजे पुरुषांच्या आयुष्यात एवढे बदल नाही आहेत ग. अगदी लहानपणापासून बघ की इतकं छान आपण शाळेमध्ये जात असतो मस्तपैकी 2 वेळा घालून आणि अचानक आपल्याला पिरियड्स येतात. आयुष्य बदलतं की नाही त्यानंतर. त्यानंतर आपण असं सगळं छान करिअर करायचं, सगळ्यांशी झगडून बिघडून आपल्याला हवी ती फॅकल्टी घेतो आणि मस्त करिअर करतो, जॉबला लागतो आणि मग वेगळ्याच कुठल्या तरी आपल्याला शहरामध्ये लग्न करून जायचं असतं. मी जिथे कम्फर्टेबल आहे, ज्या वातावरणात कम्फर्ट आहे, तो कम्फर्ट मला कायम तोडायचा आहे स्त्रीला. मी कुठेतरी आता लग्नामध्ये कम्फर्टेबल व्हायला लागली, मी या घराला कुठेतरी ऍडजस्ट करायला लागली असं म्हटल्यानंतर आपल्याला बाळ जन्माला घालायचं असतं. तो एक वेगळाच. बरं, ही मी आई झाले, कित्येक मुलींचा असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण पोस्ट पार्टल डिप्रेशन म्हणतो आजकाल, ते टर्म आहे ते. पण त्याचं मेन कारण हे आहे की हे जे बदल आहेत, खटाखट होणारे बदल, हे पूर्वीच्या काळी ना पॉसिबल होते. आता का अवघड आहे माहितीये, कारण तिला तिचं अस्तित्व दाखवण्यासाठी तिला कामही करायचंय आणि तिला हे बदलही स्वीकारायचे. तिला कामाच्या ठिकाणाचे पण बदल स्वीकारायचे आणि तिला घरचेही बदल स्वीकारायचे. म्हणजे तिच्या आयुष्यात सरळ साधं रुटीन असं नाहीच आहे बघ. बरोबर. सतत काही ना काहीतरी बदल आहेत आणि ह्या बदलांना सामोरं जाताना जे इंटरनली होत असतात ते आणखीन वेगळे असतात खरंच. म्हणून मला असं वाटतं की या स्त्रियांसाठी, म्हणजे मला या मैत्रिणी ज्या माझ्या अशा वाटतात ना, ज्या मला कमेंट्समध्ये भरभरून प्रतिसाद देतात आणि माझ्याबद्दल खूप बोलतात, मला खरोखर त्या माझ्या मैत्रिणी वाटतात. मला जसं कोणी कौतुक केलं तर मला छान वाटतं, ते कौतुक मी घेते. मला जर खूप छान मेल कोणी केला किंवा मला DM कोणी चांगला केला तर मी आनंदी होते. मी हा ठीक आहे कोणीतरी केलंय असं माझं नसतं. मला कमेंट्स मॅटर करतात, महत्त्वाच्या वाटतात. 99% लोकांच्या चांगल्या कमेंट्स आहेत. 1% जर का कोणी काही बोललं तर मी म्हणते की 5 बोटं सारखी नसतात. आणि जाने दो बोलणारे बोलतात. आपण ते एका कानाने 2 कान तेव्हाने त्याच्यासाठी. पण मी तेच म्हणते ना, आपण जर त्याचं हे डिवाइड करायला बघितलं तर मेजॉरिटी कशाची आहे माझ्याकडे. बरोबर. चांगल्या गोष्टींची मेजॉरिटी आहे. आपण त्याचा विचार करायला हवा. निश्चित. मला सांग, सिंगल पॅरेंटिंग हा आता एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही एकट्यानं मुलाला वाढवणं. कारण आपण जेव्हा जन्म देतो तेव्हा आपल्याला माहिती असतं पार्टनर आहे. बऱ्याचदा 99% किंवा 90% म्हणूया असतं का, काही जणांचे पार्टनर आपण असंही बघतो की मध्येच जातात किंवा काही कारणाने हे होतात. तेव्हा माहिती असतं की आम्ही दोघं मिळून या मुलाला वाढवणार आहोत आणि अचानक आपल्यावर एकटं वाढवायची जेव्हा जबाबदारी येते, कारण एक मूल वाढवणं म्हणजे आता मी पण तो अनुभव घेते, कारण माझे नवरा कामानिमित्ताने बाहेर असतो. सो हे जे सिंगल पॅरेंटिंग आहे ना, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागतं. आज कबीरला वाढवताना एक आई म्हणून एक तर तू स्वतःला किती सक्षम बनवलेस आणि ह्या पॅरेंटिंगचा तू किती आनंद घेतेस, ते आपलं जग बनून जातं. सो त्याबद्दल मला सांग. तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. मुलं रेझिलियंट असतात, ते परिस्थितीला पटकन कोप अप होतात. आपण खूप विचार करतो ना, कारण आपल्या मेंदूला खूप कळायला लागलंय आता. आपल्याला सगळ्या गोष्टी जरा अति परिचय आहे सगळ्या गोष्टींचा, त्यांना तेवढा नसतोच. त्यामुळे ते पटकन आहेत त्याच्यात मोल्ड होतात आणि ते रमतात. हा रेझिलियंटनेस जो आहे ना, मला असं वाटतं की जो मुलांमध्ये आहे तो मी माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. He was too small ना that time. 2 वर्षाचा होता कबीर. आणि 2 वर्षाचा म्हणजे तो असं होतं की त्याला बोलायला यायला लागलं होतं, त्याला कळत होतं. तर मला भीतीही वाटायची की आता प्रश्न काय येतील आणि काय होईल. ते महत्त्वाचं. पण तिने मला इतकं सुंदर सांगितलं. ती म्हणाली की मुलं रेझिलियंट असतात, त्यामुळे तू तुझी काळजी घे. आपली आई आनंदी नाहीये म्हटल्यानंतर 100 प्रश्न उभे राहतील.
त्यामुळे तू आनंदी राहण्याची जबाबदारी फक्त घेतलीस तरी सगळं सॉल्व्ह होणार आहे. बरोबर. तिने इतका सुंदर सल्ला दिला होता मला त्यावेळेला. म्हणजे मी जे कोणी ऐकत असतील मी त्यांना हेच सांगेन की मुलांना कसं आपण वाढवायचं किंवा मुलांना आपण कसं समजूतदार बनवायचं किंवा या परिस्थितीला आता ते कसं घेतील, ते काय विचार करतील, ह्या आधी ना आपण खूप फोकस आपल्यावर केला पाहिजे. बरोबर. कारण ते आपल्याला फक्त ऑब्झर्व करत असतात. तिथे जर का मी दुःखी, सतत रडते आहे, सतत मला वाईट वाटतंय, हे जर मी त्याच्यासमोर पोर्ट्रे केलं किंवा मी त्या परिस्थितीनुसार तशी वागले, मी स्वतःला नाही कोप अप करू शकले, माझ्या भावना नाही बिल्ड करू शकले, तर 100 प्रश्न त्याच्या मनात येणार आहेत. बरोबर. आणि तो विचारणार आहे मला की हे का, हे कशासाठी. पण जर का त्याला असं कळतंय की तू आत्ता म्हणालीस तसं तुम्ही दोघं जण आहात, कित्येक नवरा बायको IT मधले म्हण किंवा काम करणारे किती दोघं जण असतात ग एका मुलाबरोबर. आणि मी कामानिमित्तानं वेगळीच राहते, तो वेगळा, म्हणजे तो लांबच अमेरिकेत. एक्झॅक्टली. सो त्यामुळे तसंही हे मी नाही. कायम ना स्वतःला पण हे सांगितलं आणि मी कबीरलाही एका पॉइंटला हे सांगितलं की नेव्हीमध्ये काम करणारे जे असतात की नाही ते वर्ष आपल्या मुलांना भेटत नाही. हो हो तेव्हा ती आई सिंगल पॅरेंटिंगच करत असते की. आमच्याकडे तसंच आहे. हो, म्हणजे खरं सांगू का, स्त्रियांना काही एक ठराविक जबाबदारी घ्यावी लागते. मी म्हणत नाही काही पुरुषही घेतात जबाबदारी, पण अजूनही मोस्ट ऑफ द स्त्रिया जबाबदाऱ्या घेतात आणि त्या एका अर्थाने सिंगल पॅरेंटिंगच करत असतात. तेच आहे, आपण त्याला ना दृष्टिकोन कुठला द्यायचा ह्याच्यावर खूप आहे. मी जर मला ऐक बिचारी, मी असं जर का मी म्हणाले, मी बघते इतरांकडे, मला कोणाचंही काहीही टेन्शन आहे का आज, की बऱ्याचदा घरामध्ये असं होतं, मी अगदी म्हणत नाही पण सगळ्यांचं खूप त्या नातवावर प्रेम असतं, सगळ्यांचं काका काकूचं मावशीचं सगळ्यांचं. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये होतं काय की प्रत्येक जण आपापल्या प्रकारे ट्रीट करतं त्याला. त्यामुळे आईची किती गोची होत असते, तिला एक ठरवायचं असतं त्या मुलासाठी पण तिला बिचारीला ठरवता येत नाही. बरोबर. हे तिचं दुःख, मग माझं नाहीये हे दुःख. मला असं वाटतं की मी जसं वाढवणार आहे, मला जसं वाढवायचंय तसं मला वाढवता येणार आहे. मग हा प्लस पॉईंट नाही का? ऑफकोर्स. सो आपण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय ठेवतो हे फार महत्त्वाचं वाटतं. आणि हे मला वेळोवेळी चर्चा केल्यामुळे, योग्य व्यक्तींशी बोलल्यामुळे कळलेलं आहे की कबीरच्या बाबतीत मला तो त्रास करून घेण्यापेक्षा आय एम ब्लेस्ड. माझ्यात ते करेज होतं की ओके, हे गोष्ट मला नको होत, म्हणजे मला हवी होती, आयुष्यात छान लग्न हवं होतं पण ते नाही सक्सेसफुल झालं, तर इट्स ओके. आणि ते इट्स ओके म्हणून पुढे जाण्याची जे करेज असतं ना की ओके, मी माझा आता प्रवास एकटीनं डिसाईड करायचा आहे का, तो केल्यानंतर जेव्हा मी जाते पुढे आणि पुढे गेल्यानंतर मला त्यामधले प्लस पॉइंट्स दिसायला लागतात की माझं आणि कबीरचं बॉन्डिंग किती छान झालंय. त्यामुळे त्याला आणि मला, बरं मला हव्या त्या गोष्टी मी इतक्या सुंदर पद्धतीनं मांडू शकते, वेळ देऊ शकते, शेअरिंग आमच्या दोघांमध्ये इतकं उत्तम आहे. तर हा प्लस पॉइंटच आहे की. आणि मी कायम असं बघते की कोणीही 2-2 पेरेंट मुलाबरोबर आहेत पूर्ण वेळ, मी म्हणते असं क्वचित घडतंय आता. हो, आता नाहीच. किंवा दोघंही नसतात बिचारे, सकाळी तो कुठेतरी पाळणाघरात जातो आणि मग संध्याकाळी आपण त्याला, म्हणजे ते हे सगळं होतच ना. मग त्या मनाने मी म्हणेन की कबीर खूप लकी आहे, कारण लॉकडाऊनमध्ये पूर्ण 2 वर्ष मी त्याला दिले आणि त्यानंतर मुरांबा सोडल्यानंतर आता 2.5 वर्ष मी त्याच्याबरोबर आहे. आणि मी घरात बसून काम करण्याचं जे चूज केलं की मी यूट्यूब चॅनलवर फोकस करेन, त्याचा फायदा त्याने योग्य वयात त्याला त्याची आई मिळाली पूर्णपणे. बरोबर. आणि मला मिळालं मुळात, तो वाढत असताना मला मिळाला. आता इथून पुढे मे बी टीनेज मध्ये त्यांना तेवढी गरज नाही लागणार आपली. तुमचं दोघांचं जग कसं असतं, घरातलं रुटीन कसं, तो स्कूलला जात असेल आणि हे ते कसं असतं तुमचं? कारण कसं असतं ना, मुलं आपल्याला ना टप्प्याटप्प्यावर मोठं करत असतात. आणखी मला वाटतं ते आपले एक प्रकारे गुरु असतात, कारण आपल्याला ते करून बऱ्याच गोष्टी समजावून देतात नकळतपणे. आपण म्हणतो दे आर किड्स, दे डोंट अंडरस्टँड एनिथिंग, पण तसं नाहीये. त्यामुळे अर्थात तुझं ते विश्व कबीरचं आणि तुझं कसं असतं घरातलं? उलट मला असं वाटतं की माझं आणि कबीरचं
असं छानसं जग होण्यासाठी छानपैकी माझ्या आयुष्यात ती मुभा मिळाली मला, की मी पूर्ण वेळ त्याच्याबरोबर घालवू शकले. आणि इतक्या नवनवीन गोष्टी मला कळतात, कारण एकतर मुलगा असल्यामुळे तो ना त्याच्या आवडीनिवडीच वेगळ्या आहेत. मी लहान असताना मी वेगळ्या गोष्टी खेळायचे, वेगळ्या गोष्टी बघायचे, खूप टिपिकल गोष्टी होत्या माझ्या. आणि आता ते काय लेवलचं एक्सप्लोअर करतात. म्हणजे गाणी त्याला कुठली आवडतात, हॉलिवूड मधल्या कुठल्या कुठल्या फिल्म्स त्याला आवडतात, त्याला F1 रेसिंग बद्दल इतकं काही 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 माहिती आहे. तो प्लेन क्रॅशेस जे आहेत त्याच्याबद्दलचा त्याचा एवढा त्यांनी रिसर्च करून ठेवलेला आहे की मी त्याला मध्ये विचारलं तुला पायलट व्हायचंय का, तर तो म्हणाला नाही पायलट नाही, ते मला आवडतं म्हणून मी ते सगळी माहिती काढतो, पण मला व्हायचंय रेसर. सो ही क्लॅरिटी की मला हे फक्त आवडतं ही माहिती घ्यायला, पण मला व्हायचंय रेसर,